पक्षी हे सर्वांना आवडतात. पक्ष्यांचं रूप हे अतिशय सुंदर व मनमोहक असतं. आपल्या दिवसाची सुरुवात ही देखील पक्ष्यांचा गोड आवाज कानावर पडल्यानंतरच होते. आपण पक्ष्यांना दिवसभर हवेत उडताना किंवा आपल्या सभोवताली मुक्त फिरताना बघत असतो. ते बघून माझ्या मनात देखील बऱ्याच वेळा हा प्रश्न येतो की मी पक्षी असतो तर. मी शाळेतील बागेत बसलो होतो. संध्याकाळ झाली होती. सूर्य आपली दिनचर्या समाप्त करून परतीच्या प्रवासाला लागला होता. तसा पक्ष्यांचा थवा माझ्या डोळ्यासमोरून आकाशात झेप घेत निघाला होता. निळसर आकाशात आता लाल रंगाची चादर पसरली होती. ढगांमधून पक्षी लांब लांब रांगेत उडत होते. त्यांची मनमोहक सुंदरता आणि उडण्याची कला पाहून मी भारावून गेलो. मी पक्षी असतो तर मी मुक्तपणे माझे जीवन जगू शकलो असतो. पृथ्वीचा प्रत्येक कोपरा, आकाशातील सर्व अंतर आणि क्षितिजे सर्व माझे असते. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवास केला असता. मी पृथ्वीवर एकही जागा अशी सोडली नसती जिथे मी गेलो नसतो. हिरव्यागार टेकड्यांवर प्रवास करणे, उंच झाडांवर आपले घरटे बांधणे, वाहणारे धबधबे, नद्यांचे पाणी पिणे, निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेणे जे माणसांनी कधी केले नाही आणि ज्या ठिकाणी माणूस कधी गेला नाही. माणसाने प्रदूषित केलेल्या हवेतील वातावरणात न फिरता डोंगर पर्वतीय भागांच्या स्वच्छ वातावरणात मी आयुष्य आनंदाने जगलो असतो. उडताना मी कितीही कंटाळलो असलो तरी मी नेहमीच माझे पंख इकडे तिकडे फिरवत राहिलो असतो आणि सतत उडत राहिलो असतो. खळखळ करणाऱ्या नद्यांच्या पांढऱ्या शुभ्र पाण्याने अंघोळ करण्याची मज्जाच काही वेगळीच आहे. मऊ पाण्यात डुबून मी माझे पंख फडफडत मनाला वाटेल तितका वेळ मी खेळत राहिलो असतो. जर मी पक्षी असतो तर मी इतर पक्ष्यांसमवेत एकत्र जीवन जगत राहिलो असतो. मनुष्य आज मानवांचा नाश करण्याचे साधन गोळा करीत आहे. माणसांना वेदना होत असताना देखील माणसे एकमेकांच्या कामी येत नाहीत. लोक आजकाल मतलबी बनले आहेत. पण जर मी पक्षी असतो तर माझे बरेच मित्र माझ्या एका आवाजावर जमले असते. त्यांच्या संमेलनाची कल्पना मला मानसिक आनंद देते. आपल्या मित्रांसोबत झाडाच्या फांद्यांवर उड्या मारणं, खेळणं याचा आनंदच वेगळा राहिला असता. एकत्रितपणे आम्ही आपल्या आवडीच्या झाडांवर घरटे देखील बांधू शकलो असतो. छोटे छोटे सुंदर पक्षी मला नेहमी आनंद देतात. त्यांनी बांधलेले घरटेही मला खूप आवडतात. मी देखील त्या पक्ष्यांसारखे सुंदर घरटे बनवण्याचा प्रयत्न केला असता. प्रत्येक घासातील निवडलेला गवताचा पेंढा त्याच्या दर्शविलेल्या चोचीने अशा प्रकारे विणला असता की बघणारा याकडे बारकाईने पाहत राहिला असता. झाडांवर लटकवलेल्या घरट्यांनी मला नेहमीच आकर्षित केले. मीही त्यांच्याप्रमाणे असे घरटे तयार करीन. माझा रंग आणि रूप पाहून लहान मुलं किती खुश झाली असती. मी देखील खूप विविध रंगाचे पक्षी पाहिले आहेत. त्यांचे वेगवेगळे रंग व विविध रंगाच्या चोची या अतिशय सुंदर दिसतात. लाल, पिवळे, हिरव्या रंगाचे पोपट, रंगीबेरंगी मोर हे पक्षी कुणाला आवडत नसतील. मला देखील या पक्ष्यांप्रमाणे एक सुंदर पक्षी व्हायचं आहे. मला नेहमी एक असा पक्षी बनायचा आहे की ज्याने लोकांनी माझी कायम स्तुती केली पाहिजे. मी पक्षी असतो तर मी सूर्योदय होण्यापूर्वी उठलो असतो. कधी कधी मी समुद्राच्या काठावर राहिलो असतो तर कधी मी किनारपट्टीच्या भागात गेलो असतो. मी सुद्धा स्थलांतरित पक्षाप्रमाणेच हजारो किलोमीटर प्रवास केला असता आणि 7 समुद्र पार गेलो असतो आणि निसर्गाच्या विविध दृश्यांचा आनंद लुटला असता. सकाळी उठून सर्व आळशी मुलांना व लोकांना जागी करणे हे काम मी सगळ्यात आधी केले असते. मी पक्षी असतो तर मी स्वावलंबी असतो. प्रत्येक दिवशी मी अन्नधान्य मिळवण्यासाठी मेहनत केली असती. माणसांसारखे इतरांचे हक्क कधीही काढून घेतले नसते. नेहमी आपल्या कष्टातून जे मिळते ते मिळवा आणि आपले आयुष्य आनंदाने व्यतीत करा. मानवी जीवनात कधीही समाधान नसते. मी पक्षी असतो तर मला माझ्या वैयक्तिक गरजेपेक्षा जास्त मिळवून ठेवण्याचा प्रयत्न केला नसता. जेवढी मला गरज आहे तेवढेच धान्य गोळा केलं असतं. हे लक्षात घेतल्यावर आठवतं की हा पक्षी पाहिजे तितके खातो, परंतु ज्याला उद्यापर्यंत जगण्याचा आत्मविश्वास नाही तो माणूस नेहमीच उद्यासाठी सामग्री गोळा करण्यात व्यस्त असतो. मी पक्षी असतो तर मी शत्रू नसून निसर्गाचा मित्रच राहिलो असतो. माणसाचे संपूर्ण आयुष्य निसर्गावर अवलंबून असते, परंतु तो नेहमीच आपल्या निसर्गाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असतो. पक्षी नेहमीच निसर्गाच्या मित्रांसारखे वागतात.
काही पक्षी मृत प्राणी खातात आणि वातावरण स्वच्छ ठेवतात. काही पक्षी झाडे आणि पिके यांचे संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे कीटक खातात. मी सुद्धा माझे आयुष्य दानशूर पद्धतीने व्यतीत केले असते. मी पक्षी असतो तर मला कधीच वाटलं नसतं की मी पिंजऱ्यात कैद व्हावं. अशा प्रकारे मला कैदी जीवन मुळीच आवडत नाही. मी निसर्गाच्या मांडीवर कितीही दुःख सहन करू शकत असलो तरी माझ्या तोलामोलापासून दूर एकाकीच्या पिंजऱ्यात कैद झाल्याने मला अजिबात आनंद नाही. मला देखील प्राणीसंग्रहाच्या पिंजऱ्यात कैद होण्यास आवडत नाही. प्राणी संग्रहालयाच्या त्या लहान पिंजऱ्यात बंदिस्त बरेच पक्षी इच्छेनुसार उडत नाहीत. मला एक स्वतंत्र पक्षी व्हायचे आहे. जर मी पक्षी असतो तर मी माणसांसारखी घरे, कार्यालये आणि शाळांमध्ये व्यस्त जीवन व्यतीत केले असते, जिथे लोकांना स्वतःबद्दल विचार करण्यास वेळ नसतो, जिथे निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेता येत नाही. मी पक्षी असतो तर माझा जन्म निसर्गाच्या मांडीवर झाला असता. मी नेहमी निसर्गाशी जोडून राहिलो असतो, झाडांच्या फांद्यावर खेळलो असतो आणि माझे जीवन हे आनंदाने जगलो असतो. या अनोख्या जीवनाची कल्पनाच मला खूप सारा आनंद देऊन जाते. कसलीच चिंता नाही, फक्त निसर्ग आणि मी. मी एक पक्षी असतो तर मी माझे जीवन अतिशय आनंदाने जगलो असतो. धन्यवाद. मुलांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.